नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 281 आणि 282. दिल जो दिल में चैन का दरिया लिए चलता है, जो दिल में चैन का दरिया लिए चलता है, वो भीड़ में भी रहकर वह भीड़ में भी रहकर भी तन्हा नहीं होता. वो भीड़ में रहकर भी तन्हा नहीं होता. आपल्या शरीराला आकार आहे, पण आपल्या शुद्ध असणेपणाला हा आकार मात्र नाही. ते आकार रंग रूप रहित आहे. शुद्ध जाणीव किंवा अगोदरपणाने असणारा असणेपणा हा निर्विवादपणे व्यक्तिरहितच आहे. एखाद्या गोष्टीची जर आपल्याला सवय लागली तर काही दिवसांनी ती सवय म्हणजेच तुम्ही असता. सवय आणि तुम्ही वेगवेगळे राहतच नाही. सवय म्हणजे 24 तास सवयीच्याच अधीन असणे होय. केवळ त्याचाच विचार करणे होय. आपण जर कणाकणाने रोज विष खाल्ले तर मग आपल्याला पुढे पुढे कोणत्याही विषाला आपण सहज पचवू शकू अशी शक्ती प्राप्त होईल. मग कोणताही भयंकर विषारी साप आपल्याला चावला तरी तुम्हाला काही होणार नाही. मात्र एखाद्या वेळी उलट साप सुद्धा मरू शकतो. त्याप्रमाणे गुरुवचन म्हणजे ते तू आहेस. जे सध्या तू स्वतःला जे काही समजतो ते तू मुळीच नाहीस हे ठामपणे कळले की जे शेवटी उरेल ते मूळचे अगोदरपणाने असणारे असणेपणच आहे आणि तेच तुम्ही आहात आणि तेच तुम्ही असा. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही जगात नाही तर जग तुमच्यात स्वप्नवत आहे. याच गुरुवचनाला जर चिटकून राहाल किंवा याचेच एखाद्या सवयीप्रमाणे श्रवण मनन चिंतन निधिध्यासन सतत करत राहाल तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही निश्चितच नित्य प्राप्त याच स्थळी याच वेळी याच काळी अविभाज्य असे चैतन्य रूपाने असणेपणच आहे. हे चैतन्य अविनाशी आहे. हे चैतन्य हे असणेपण किडामुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांना सारखे म्हणजे सारखेच आहे आणि सर्वांचेच आहे. म्हणून चैतन्य असे चैतन्य जर तुम्ही असाल तर मग तुम्हाला तथाकथित जन्म मृत्यू नाहीत. यालाच अजन्मा असे तुम्हाला म्हणता येईल. इथे कुणी एखादा अजन्मा असा नसतो. इथे कुणी एखादा अजन्मा असा नसतो, तर जे काही आहे ते सर्वच्या सर्वच अजन्मा आहे. तुम्ही व्यक्तिगत म्हणून अजन्मा नाही हा भ्रम सोडा. ही एका प्रकारची हाव आहे. पण जर तुम्ही अशा तऱ्हेने असणेपणाचा विचार सतत करत राहाल तर हा विचार म्हणजे तुम्हीच व्हाल. भिंगोटी किड्याला म्हणजे एखाद्या अळीला पकडून आणते आणि आपल्या मातीच्या घरात तिला कोंडते. भिंगोटी तिथून चालली जाते, पण किडा आतल्या आत जो कोंडला गेला आहे तो भिंगोटी कधी येईल आणि आपल्याला कधी खाईल याच भीतीच्या विचारात सतत असल्यामुळे काही दिवसांनी भिंगोटीच्याच विचारामुळे अळी दिवसरात्र त्या गुंतल्यामुळे या अशा तिच्या सततच्या विचारामुळे खुद्द अळीच स्वतःच काही दिवसानंतर भिंगोटी होते. हे सर्वांना आपल्याला माहितच आहे. तसेच हे समजा. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आपण आपल्याशी प्रामाणिक नाही. खुद्द आपल्या असणेपणापासून असणाऱ्या असणेपणाविषयीच आपण साशंक आहोत. म्हणूनच आपण व्यर्थच एका गुरुकडून दुसऱ्या गुरुकडे ओढल्या जातो, खेचल्या जातो. एका विरंगुळ्याचा कंटाळा आला की दुसरा विरंगुळा आपण शोधतो. दुसऱ्याचा कंटाळा आला की तिसरा शोधतो. यापेक्षा आता याला जास्त काही महत्व राहत नाही.
या गुरुचे म्हणणे काय, त्या गुरुचे म्हणणे काय, हे सतत आपण चिवडत बसतो. निरनिराळ्या पुस्तकांचे संदर्भ खंगाळत बसतो. फक्त माहिती, फक्त माहिती, माहितीशिवाय तुमच्या हाती काहीच लागत नाही. अशा प्रकारे खूप जणांकडून खूप माहिती गोळा करता करता तुम्ही केवळ माहितीचे थालीपीठच थापत बसता. हे तुम्हाला कधी कळणार नाही. म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, मी तुम्हाला कोणतीही खडतर तपश्चर्या, खडतर साधना करायला सांगत नाही. फार फार तर एखाद्या मंत्राचा जप करायला सांगेल असे नाही, ज्यामुळे तुमचे प्राण मन हे जपामध्ये गुंतलेले राहतील. तुमच्या प्राणाला जपामध्ये गुंतून ठेवा, मग बाजूला व्हा व त्या सर्वाकडे त्रयस्थपणे बघत राहा. स्वयंपाक करत राहतो. तुम्ही स्वयंपाक करू नका, तुम्ही फक्त त्याच्यावर नजर ठेवा. तो बरोबर करतो की नाही याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा. तशा प्रकारे प्राणाला प्रथम मंत्र जपात व्यस्त ठेवा. फक्त जप ऐकत राहा, करू नका. संदर्भ बियॉन्ड फ्रीडम, प्रकरण 5, पान नंबर 22, भाग 282. जरा ठहर जाए दिल, जरा ठहर जाए दिल, हर दर्द का इलाज नहीं. जरा ठहर जाए दिल, हर दर्द का इलाज नहीं. कभी सुकून भी दवा बनकर उतरता है. जोपर्यंत देहबुद्धी आहे आणि अहंकार हीच आपली ओळख शिल्लक आहे, तोपर्यंत निवांतपणा नाही, मोकळेपणा नाही, नाहीतर आपला धोपट मार्ग आहेच. पण जर तुम्हाला तुमच्या सत्य धर्माची, सत्य स्वरूपाची ओळख करून घ्यायची असेल, तर प्रथम तुम्हाला तुमच्या स्वतःच्या खऱ्या ओळखीबाबत कितपत माहिती आहे हे तुम्ही प्रथम शोधावे लागेल. खरी ओळख सध्याची म्हणजे तू स्वतःला जे सध्या समजतोस ते तू नाहीस. पुढील प्रश्न विचारण्या अगोदर हे अति महत्वाचे आहे. सध्या तुम्ही सर्वाधिक कामना ज्याची करता ते काय आहे? ज्याच्या मागे सर्वच्या सर्व धावतात ते काय आहे? एकदा का तुम्ही गुरुवचनाची कास धरली, कोणते गुरुवचन? अर्थात तेच, तू स्वतःला जे जे काही समजतो आहेस ते तू मुळीच नाहीस. याचा शोध घेत तू रिकामा होत राहा. मग जे उरेल ते तू आहेस किंवा ते तूच याची तुला खात्री पटेल. हीच तुझी खरी ओळख. तेथेच तू आपोआप स्थिर होशील. म्हणजे आपल्या अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणात आणि तुझ्यात काही फरक राहणार नाही. ते तूच असशील. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, यासाठी काहीही प्रयत्न करावा लागत नाही. प्रत्येकाला आपले या आहेपणाचे, असलेपणाचे, आपण आहे असे सर्वाधिक आकर्षण असतेच. आणि तेच असणेपण जगात सगळ्यात जवळचे म्हणून आहे. आपण नसावे असे कधीच कुणाला वाटत नाही. या अशा आहेपणावर सर्व जीवसृष्टीचे उपजलच प्रेम आहे. म्हणूनच याला श्री निसर्गदत्त महाराज आत्मप्रेम असे म्हणतात. साधक विचारतो, म्हणजे मी कोण हे शोधून काढणे हीच मुक्ती, हाच मोक्ष असे नाही का? महाराज म्हणाले, अहो प्रथम असणेपणात असा, मग मुक्ती मोक्ष हे शब्द तुम्ही विसराल. कशाला शब्दांना पकडून ठेवता? एकदा का आपण आपल्या ठिकाणच्या शुद्ध असणेपणात आहोत किंवा आपण केवळ अगोदरपणाने असणेपणच आहोत हे कळले की या मुक्तीचे, मोक्षाचे वायफळ आकर्षण तुम्हाला मुळीच वाटणार नाही. म्हणजेच काय? तुम्हाला मुक्तीच्या आणि मोक्षाच्या वगैरे संकल्पनेच्या प्रभावाखाली राहायची गरज राहणार नाही. एकदा एकाने श्री निसर्गदत्त महाराज यांना प्रश्न विचारला, महाराज असं म्हणतात की ईश्वरी शक्तीशिवाय काहीच होऊ शकत नाही. यावर महाराज म्हणाले, होय, तुमचे म्हणणे खरे असू शकते, पण मला त्याच्याशी काही घेणे देणे नाही. मला काय त्याचे? मला तर कुणापासूनच काहीच नको. मी कशावरही अवलंबून नाही. मी पण कुणाला काही देऊ पण शकत नाही, कारण जे माझे आहे ते माझेच आहे. ईश्वर असो की नसो, ते माझे म्हणून जे आहे
ते मला नित्य प्राप्तच आहे. ते माझ्याजवळ कायमचे आहे. मी अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणाशिवाय दुसरे काहीच नाही. मी आणि माझे असणेपण असा माझ्या ठिकाणी भेद पण नाही, असे द्वैत पण नाही. मीच असलेपण आय एम दॅट. मीच असणेपण आय एम दॅट. एम हा इटालिक तिरपा. आय वेगळा तो दॅट आहे असे नसून, आय वेगळा आणि तो दॅट आहे असे नसून, आय आयच दॅट आहे. आयच दॅट आहे. यातील सूक्ष्मता लक्षात घ्या. हा मुद्दा श्री निसर्गदत्त महाराजांनी बऱ्याच ठिकाणी स्पष्ट केला आहे. ते म्हणत अशा दोन गोष्टी मुळात नाहीतच. एक म्हणजे काहीतरी समजून घेणारी आणि दुसरी म्हणजे काहीतरी समजल्या जात असणारी. नेमके श्री महर्षी पण असेच म्हणायचे. देअर आर नो टू सेल्फ्स, देअर आर नो टू सेल्फ. वन इज टू बी रेकॉग्नाइज अँड अदर इज रेकॉग्नायझर.